जय जय
उपजनिया पुढदेव काला खाऊ दैवा काला खाऊ दैवा काला खाऊ दैवा उपजनिया पुढदेव काला खाऊ दैवा काला खाऊ दैवा वैकुंठित उपजनिया पुढदिया
कमळ
काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे ब्रह्मानंदम ब्रह्मस्पदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमणिकेमिवलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरि प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यमानी सदैव रसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग कारो भज ज्ञानदेव स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत
कीर्तनरूपी चिंतना करता निवडलेला अभंग जगमान्य जगतवंदनीय देवदेवता मान्य देवदेवता वंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा भगवान परमात्म्याच्या सापेक्ष आपला आवडीचा विषय प्रतिपादित करणारा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, कळसाध्याय ज्याला म्हणतो. आता इमारत पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होता. श्री तुकोबारा या अभंगामधून पांडुरंग परमात्माला म्हणताय, आम्ही काय करू, उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दैवत. आम्ही परत जन्माला येऊ आणि दैवात खाऊ असं म्हणतात. वैकुंठी तो ऐसे नाही, काय नाही म्हटले वैकुंठामध्ये, दैवात नाही म्हटले. पहा बरं, आता अर्थ जरा विचित्र वाटतो की नाही. असं आहे बरं. इथे मात्र कसा करू काला, एकमेका देव मुखे सुखे घालवू, सुखे घालू हुम बरे. आणि तू का म्हणे वाळवंट, बरे नीट उत्तम. वाळवंटच का बाबा, बाकीची जागा नाही चालणार का? जिथे कुठलंही कर्माचं बीज शिल्लक राहत नाही म्हणून वाळवंट ही उपमा श्री तुकोबारा या ठिकाणी घालतात. विठ्ठला श्री तुकोबारा म्हणतात, आम्ही परजन्माला येऊ. वास्तव जर विचार केला तर तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करताना श्री तुकोबाराय उद्घोष करतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. एक तर ही असंभव गोष्ट बोलताय श्री तुकोबारा. कोण म्हणू शकतो असं आम्ही पुन्हा माणसाच्या जन्माला येऊ? कोण म्हणू शकतं की आम्ही पुन्हा मनुष्याच्या जन्माला येऊ? काही त्याचं मापण आमच्या हातामध्ये आहे का? काहीच नाही. कसं काय म्हणू शकतो आम्ही पुन्हा जन्माला येऊ? म्हणू कोण शकता? अध्यात्मदृष्ट्या वेदांत शास्त्रदृष्ट्या उत्तर वेगळं आहे, पण एक सोपं उत्तर तुम्हाला सांगून जातो. ज्याला मागचा जन्म माहिती आहे ना, तो पुढचा जन्म सांगू शकतो. लक्षात येतंय? ज्याला मागचा जन्म माहिती. आता बरेच विज्ञानवादी म्हणतात, हे नरक कशाचा, गाढवाच्या कुत्र्या जन्माला जावं लागते, खोटे. मग मागच्या जन्मात तू कोण होता ते सांग, म्हणजे पुढच्या जन्मातलं तुझं आम्ही खरं मानू ना, तू अमक्या जन्मालाच असं येईल का सांगता कोणाला? माझ्या असं मागच्या जन्माला आपण तुकोबारा सांगतात, आम्ही वैकुंठ. तुकोबारा बोलतात म्हणून म्हटलं सोपं उत्तर सांगतो. अध्यात्मदृष्ट्या उत्तर वेगळं आहे. का हे कोण म्हणू शकतं आम्ही पुन्हा मनुष्याच्या जन्माला येऊ आणि भगवान परमात्म्याची भक्ती करू? हे म्हणणाऱ्यांचा अधिकार काय आहे सांगायला? दोन्ही बाजू सांग. आता एक मौज आहे बरं का, तुम्हाला एक सांगू का? श्री तुकोबारायांचा श्री तुकोबारायांचा कोणताही अभंग असो, तो एका तासात 4 चरण सुटू शकत नाही बाबा ते. आता जे सोडवतात त्यांच्या अभ्यासापुढे धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला म्हणणाराचा अधिकार वर्ग वेगळा आहे. वेगळा अधिकार. तिथं जीवनमुक्तही म्हणू शकत नाही, विधेयी मुक्तही म्हणू शकत नाही, पामर म्हणू शकत नाही, विषयी म्हणू शकत नाही. म्हणतं कोण? प्रकार तर 4च आहेत. लक्षात येतंय का? प्रकार किती आहेत माणसाचे? 4. त्यातला एकही जर म्हणू शकत नाही. वेदांत शास्त्राच्या आधाराने आपण जर काढलं, एकही म्हणू शकत नाही. मग हा म्हणणारा वर्ग वेगळा आहे, त्यांच्या पुढचा आहे. विठ्ठला तुम्ही म्हणाल योगी, अरे योगी काही बी ध्येय मुक्त जीवन मुक्ताच्या पुढे असतो का? येडे हळदी. विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य हा अधिकार वेगळ्या वर्गाचा आहे. आणि थोडक्यात त्यांची कल्पना द्यायचं म्हटलं ना, आता चिंतन न मांडता तर सोप्या भाषेत तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगतो बरं का. हा जो वर्ग आहे ना म्हणणारा, हा तुम्हाला कळावा म्हणून सांगतो, हे देवाचे बाप आहे. कोणाचे बाप आहे? माझ्याकडे टाऊ करून पाहू नका, मी पूर्णपणे शुद्धीत आहे. विठ्ठल बाप आहेत. देवाला ज्यांनी जन्माला घातलं, आधार कार्ड देवांचं हे आहेत, पॅन कार्ड हे आहेत, विश्राम कार्ड हे आहेत, आयुष्यमान कार्ड सगळं, रेशनिंग कार्ड, लाईट बिल सगळं हे. कोणाचं? देवाचे. करुणी खळे हरिदासे, किंवा तो त्याच्या मुखाने सांगतो असं भगवान.
संत यांचे बाप आहेत हे मी सांगण्यापेक्षा तोच म्हणतो. तयाचे निमज रूपायेने तयाचे निमज येथे असने किंबहुना जीवे प्राणे लोण कीजे. भगवान म्हणतात त्यांच्यामुळे मला रूपाला यावं लागतं. आता याच्यावरच्या बऱ्याच ओव्या भगवंताच्या मुखातल्या आहेत. वेळ घालवित नाही. काल्याचं कीर्तन या अभंगावर थोडं बोलायचं आणि भगवान परमात्माचं चरित्राला सुद्धा स्पर्श करायचा. ही तारेवरची कसरत असते. विठ्ठला श्री तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. जन्माला येणं सुखाचं आहे का? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. जन्माला येणं हेच पाप आहे. बरं जन्माला येणं सुखदायी आहे का? विष्टेच्या दातरी असं आहे ते. नाकी कृमी तोंडी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. ज्ञानोबरायण म्हणताय गर्भवासामध्ये सर्वत्र विष्टालेप असतो. नाकी कृमी तोंडी किडे ही गर्भवासातली अवस्था सांगतायत. उकडोनी 9 मासवरी जन्मजन्मोनीवरती 9 मासामध्ये आईच्या पोटामध्ये सगळीकडे विष्टेचा लेप असता असं ज्ञानोबराय नाथबाबा असं वर्णन करतायत. आता हे चकाचकपणा जो आहे आपला तो बाहेर आल्यावर असतो. तिथे कसा असतो आपण विष्टालेप चौकडे बाहेर आल्यावर मग हे असतं. इकडून कसा दिसतो तिकडून कसा दिसतो. 50 वेळा आरशापुढे उभं राहतो. बाजारातून हे शेणान ते शेणान ते तोंडाव थापड. हे कधी बाहेर आल्यावर हा येडपटपणा बाहेर आल्यावर विठ्ठल गर्भवासामध्ये असं दुःख आहे हे जर ज्ञानोबराय सांगतायत नाथबाबा जर सांगतायत मग आमच्या श्री तुकोबरायांना माहित नव्हतं का गर्भवासामध्ये दुःख आहे हे? तुम्ही जर म्हणताय परत जन्माला येऊ मग गर्भवासामध्ये दुःख वाईट आहे हे आमच्या श्री तुकोबरायांना माहित नाही का? माहित नाही असं कसं म्हणाल? काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता मास मळमूत्र जाना तुझं क्षणा क्षणा ध्यात असे मास मळ मूत्र हे तुकोबरायांना माहित होतं गर्भवासामध्ये हे दुःख आहे. मग तरी सुद्धा तुकोबराय असं का म्हटले? बरं आम्हाला मार्गदर्शन करताना श्री तुकोबरायांना जर विचारलं महाराज आम्ही काय करावं? आम्हाला वाट दाखवताना श्री तुकोबराय म्हणताय आले हो संसारात तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूच धरा काळदंड कुंभ यातना थोरा कार्य आघोरा दचकसेना. आपल्याला काय सांगताय तुकोबराय? ही नाटातली प्रमाण आहे. जे नियमाचं भजन करीत असतील त्यांना माहित असं ज्या कीर्तनकाराचे नाटपाट असतात त्याचा थाट असतो. विठ्ठल महाराजांनी आम्हाला सांगितलं म्हणे तुम्ही एक करा माणसाच्या जन्माला आलात ना मग मुक्ती मार्ग हळूच धरा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे थांबवा. आम्हाला हे सांगतात पुन्हा जन्माला यायच्या भानगडीत पडू नका. आम्हाला मार्गदर्शन हे करतात मुक्त व्हा मोक्ष मिळवा वैकुंठाला जा तुमच्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन हे आणि स्वतः मात्र म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. असं का बरं? ही तफावत का? एक तर जी दुःख सांगितली गर्भवासाची ती गर्भवासाची दुःख फक्त आम्हालाच असावीत असा त्यातून अर्थ निघतो. जे गर्भवासाचं दुःख सांगितलं ना सर्व संतांनी ते आमच्या करताच आहे त्यांच्या करता नसावं. नियम 2 आहे. एकतर ते दुःखच नसावं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट संत जो आनंद उपभोगतात त्यामधून हे दुःख वजा होत असावं. विठ्ठला
करतात पहिलं कारण हे दुःखच आम्हाला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता तुकोबराय संतांना याच्यावर संतांना ते दुःख नव्हतं. तुकोबरायांनी कबुली दिली गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी असता तुझे नाम, तुझं नाम आमच्या हृदयात असल्यामुळे आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही. त्या गर्भवासाच्या दुःखातून आपण सांगितलं जे काही दुःख आहे त्या आनंदातून सुखातून वजा होणारं दुसरं कारण असावं. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. लहान मुलगा आहे त्याला आपण चिमटा काढला, तो काय करेल? रडायला लागेल. पण त्याला कॅडबरी लगेच दिली आपण तर तो परत हसायला लागेल. म्हणजे त्या चिमट्याचं दुःख त्या कॅडबरी मधून वाचा झाला. तसं स्त्री संत मंडळी एवढे आहेत ते त्यांचं जीवन कसं असतं नाट प्रकरणामध्ये श्री तुकोबाराय वर्णन करत आहे. नाही या आनंदासी सोड सांगता गोष्टी लागती, आला आकारासी आमुची या, तुका म्हणे भेडा भक्तीची या. या आनंदाला जोडा नाही. कोणत्या? जे आम्ही जीवन उपभोगतोय. हो, खाऊ आनंदाचे लाडू. आम्ही जे जीवन उपभोगतो तो जिकडे तिकडे आनंदी आनंद घडे. दुसरा काही संतांचे दुःख ते नाही. कैसे स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्यांचे वर्मत्व मापासी सुखी राहिलासी प्रेमाची या. नाट प्रकरण. विठ्ठला संतांना ते दुःख नसतं म्हणून तुकोबराय आम्ही पुन्हा जन्माला येऊ. ये रवी तुमच्या आमच्याकरता दुःख आहेच. त्या दुःखातून मुक्त होण्याकरता त्या शृंखला तुटण्याकरता आम्हाला तुकोबारायने सांगितलं परमार्थाची वाट धरा.
आणि या दुःखातून मोकळे व्हा. जन्माला येणं नुसतं गर्भवासाचं दुःख आहे का? तर नाही. शास्त्रकार असं वर्णन करतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणो दर्शन. जन्म मृत्यू जरा, जन्मताना दुःख गर्भवासाचं, मरताना दुःख आहे. देह सोडताना हजारो इंगळ्यांनी एकाच वेळेला दंश केल्याच्या नंतर जेवढ्या वेदना होतात, लक्ष आहे का तुमचं? हजारो इंगळ्यांनाही समजते, विंचू समजा, हजारो विंचवांनी एकाच वेळेला दंश केल्याच्या नंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना हा देह सोडताना आपल्याला होतात. आता याच्यावर उदाहरण भरपूर आहे, न सांगताय पुढे कसं जावं. 2 ओळीमध्ये सांगतो. जखम झाली, बँडेज त्याच्यावर चिटकवलं, डॉक्टरांनी सांगितलं पाण्यामध्ये बुडवू नका. 10-15 दिवस ठेवलं, त्याच्यामध्ये खाज यायला सुरुवात होते. मग आपल्याला कळतं ते बरं व्हायला लागलं. मग काय करतो आपण? ती पट्टी तेल टाकून का होईना काढण्याचा ती बँडेज प्रयास करतो आपण, बरोबर आहे. मग साधी 7-8 दिवस चिटकवलेली पट्टी, ऐकताय का? साधी 9-10 दिवस जखमेवर चिटकवलेली पट्टी, ती काढताना आपण काय होतं? आपल्याला गुदगुले होतात का? नाही नाही, आई आई करतो. ती पट्टी काढताना किती दिवसाची चिटकवली? 9-10 दिवसाची. मग विचार करा, या जीवावर 70-80 वर्षे ही शरीर रूपी पट्टी चिटकवलेली आहे. लक्षात येत आहे का? पुन्हा सांगू का? जीव सोडून जातो ना या शरीराला, जीव गेला म्हणतात, म्हणजे शरीराला सोडून गेला. जीव मेला असं कोणी म्हणत? जीव वेगळा आहे, प्राण वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण आता ते वाढवत बसतो, तो वेळ निघून जाईल हातातून माझ्या, म्हणून वाढवत नाही. विठ्ठला आपली सगळी मिसळ असते, त्यांचा आत्मा त्याला सोडून गेला, बरा गेला. तुला काही कळत का? अरे ना, ज्या येते म्रियते वा कदाचन, गीता सांगते आत्मा कुठे जातही नाही, येतही नाही, काहीच नाही बाबा. त्याला यावंही लागत नाही, जावं. ज्याला यावंच लागत नाही त्याला जावं कसं लागेल? असा नियम आहे ना गीतेचा. असतो. चला, आपण जो पाहत होतो हा जीव या शरीराला सोडून जातो. 10 दिवस जर पट्टी चिटकवली जखमेवरती, आपण बँडेज चिटकवलं, ते काढताना जर आई करतो आपण, तेल सोडतो, मग हळूहळू काढतो, तर या जीवावरती देहरूपी नावाची चिगटपट्टी चिटकवलेली आहे. आता त्या जीवाला ती चिगटपट्टी सोडून जायचं, त्रास किती होईल विचार करा. 70-80 वर्ष एक जीव आहेत ना ते. आता आपले भलतेच कारभारी, आपलं समजलोय आपण, यदी आलाच आपण समजतो, हे शरीर म्हणजेच मी असं आपण समजतो. पण हे शरीर म्हणजे मी आहे हे मरेपर्यंत सिद्ध नाही करता येत. विठ्ठला विठ्ठला हा विचार सागराचा विषय असतो. जन्मताना दुःख, मरताना दुःख, जरा व्याधी. जरा म्हणजे म्हातारपण सुद्धा दुःखाचं राहत. ज्या कारट्यांकरता रात्रंदिवस कष्ट करतो ना आपण, जरा थोडस कडवड भाषेत बोलतो, जुन्नर आंबेगाव खेडच्या भाषेत. ज्या देवट्यांकरता रात्रंदिवस आपण कष्ट करतो ना, शेवटच्या क्षणी तेच आपला ज्या वेळेला विचार करत नाहीत ना, हे ज्या वेळेला लक्षात येतं ना, त्या दुःखा इतकं मोठं दुःख कोणतंच नाही, कोणतंच कुठलंच. दिवस नाही पाहिले, रात्र नाही पाहिली, ज्या मुलांकरता कष्ट केले आई वडिलांनी. पण जाता जाता एक सांगू का तुम्हाला, जाऊ द्या चला, एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. जी पोरं आपल्या आई वडिलांना त्रास देतात, आपल्या आई वडिलांकडे त्या दृष्टीने पाहत नाही. कुठल्या दृष्टीने? मनू महाराज मनुस्मृतीमध्ये सांगतात, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता मत्वा गृहीतामने सेवेत सदा सर्वदा प्रयत्नता जीवितो वाक्य कारण वृताय भूरी बहुजनात गयाय आंपिंडदाना ऐश्वर्य भी पुत्रस्य पुत्रता. पुत्राची व्याख्या करताना 2 श्लोक मनू महाराजांनी सांगितले. आता ते विस्तार स्वरूपाने मी तुम्हाला सांगत बसत नाही, पुढे काल्याचंही चरित्र आपल्याला पाहायचं आहे भगवंताचं. पण या श्लोकाप्रमाणे, म्हणजे थोडक्यात पहिल्या तुक्याचा अर्थ सांगतो. मनू महाराज असं सांगतात, ब्रह्मदेवाला बोलता येतात, काय आज्ञा आहे मला? तुमच्या आज्ञेने माझी त्रिभुवनात कीर्ती राहील आणि मला सद्गती ही प्राप्ती होईल, असं मनू महाराज आपल्या बापाला म्हणजे ब्रह्मदेवाला म्हणतात. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवतां मत्वा गृहीतां निसेवेत सदा सर्वदा प्रयत्न. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता,
आई वडील जे आहेत ना, तुम्ही मंदिरामध्ये जर गेलात, गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलात, तिथे गणपतीची मूर्ती आहे, विग्रह आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेला, तिथे पांडुरंग परमात्माची मूर्ती आहे. म्हणजे ज्या मंदिरात जाल तिथे त्यांची मूर्ती आहे. पण तुम्हाला प्रत्यक्ष देव पाहायचा का, म्हणून महाराज म्हटले चालता बोलता देव. चालता बोलता मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. आई वडिलांना देव मानायचंय असं नाही. तुम्ही ऐकताय का, जरा अर्थ समजून घ्या. आई वडिलांना देव मानायचंय असा अर्थ नाही. ते प्रत्यक्षात चालते बोलते देव आहेत असा त्याचा अर्थ. आई वडिलांना देव मानणं येडपटे सांगणारे, तसं नाही सांगितलं शास्त्राने. तुम्ही नुसतं आई वडील माझ्याकडून ऐकायचं म्हटलं ना, तर तुम्हाला मी एक कीर्तन पूर्णपणे ऐकेल. पण मी कीर्तन तसं करील, ग्रंथ काय म्हणतात आमचे हिंदू धर्माच्या आई वडिलाबद्दल ग्रंथ काय सांगतात. ज्ञानेश्वरी काय म्हणते, गाथा काय म्हणतो, एकनाथी भागवत काय म्हणतं, श्रीमद भागवत काय म्हणतं, रामायण काय म्हणतं, नामदेवराय काय म्हणतात, एकनाथ महाराजांचा गाथा काय म्हणतो, याबाबत तुम्हाला आई वडील ऐकायचे. परत तरी कीर्तन द्या आणि शास्त्रासहित शास्त्राचे जे पुरावे ते तुमच्या पुढे मांडले. का आई वडिलाबद्दल ग्रंथ असं म्हणतात बरं का. ज्या दिवशी तुम्ही हे सगळं ऐकाल ना, तिथून पुढे तुम्ही आई वडिलाच्या वाटेला जाणार नाही. लिहून घ्या माझ्याकडे. तुम्ही पुन्हा मूर्खपणा करणार नाही. आई वडिलांच्या विरोधात जाण्याचं करूच शकत नाही, करूच शकत. तुम्हाला आई वडील सांगेन, पण शास्त्र आधारे सांगेन. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम शास्त्रकार असं वर्णन करत आहे. जरा व्याधी म्हातारपण दुःखदायी आहेत का. आमच्या मुलांना आम्ही संस्कार न केल्यामुळे आम्हाला म्हातारपणात दुःख भोगावं लागतंय, व्याधी भोगाव्या लागतात. जन्मताना दुःख, मरताना दुःख. मात्र तुकोबरांना या कुठल्याच गोष्टीचं दुःख नाही. ना जन्माचा आहे, ना मृत्यूचा आहे, ना गर्भाचा आहे. गर्भवासी दुःख नाही, येता जाता. तुका म्हणे समतीर थडी आहिक्य परत्र चाली नाही घेतात सचिन महाराज. तुकोबराय म्हणतात थडी आहिक्य परत्र. तुका म्हणे समतीर. आम्हाला जन्म आणि मृत्यू दोन्हीही समान तीर आहे, आम्हाला कुठेच दुःख नाही. म्हणून तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या सापेक्ष म्हणताय, भगवंता पांडुरंगा आम्ही पुन्हा जन्माला येऊ आणि तुझी सेवा करू अभंगाच्या पहिल्याच्या.
ठाऊ दैवत वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विडोबा रखुमाई भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट होत आहे. सर्वत्र आनंद आनंद घडतो. सर्वजण स्वर्गातले ऋषीवर मंडळी असतील, स्वर्गातले सुरवर मंडळी असतील, सारेच्या सारे जण भगवान परमात्माची स्तुती करण्याकरता गोकुळामध्ये त्या ठिकाणी येतात. तसं जर पाहिलं तर भगवंताची स्तुती ही मथुरेमधून सुरुवात झाली. त्यावेळेला भगवान परमात्मा बंदीशाळेमध्ये होते ना, सारे देव आले बंदीशाळेच्या वरती आणि स्तुती करू लागले. देवर्षी नारद आले, स्तुती करू लागले. ब्रह्मदेव आले, स्तुती करू लागले. आमचे भोले बाबा आले, भोले बाबांनी सुद्धा स्तुती केली. आमच्या व्यासजी नारायणांनी भगवान शुकदेवांनी अतिशय गोड वर्णन केलेलं आहे की त्यावेळेला महादेवांनी जी स्तुती केली भगवान गोविंदाची, श्यामसुंदराची, ती अतिशय गोड अशी स्तुती केली. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा
सर्वांनी टाळ्या वाजवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. भजनाचा तुम्ही आनंद तसं ठरलंय बरं का. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे संतोष महाराज पवळे ते रात्रीच म्हणले बाबा पुढच्या वर्षी आपण भागवत कथा करू, ऐकायचे ना. वा वा विठला विठला महादेवांनी गोड अशी स्तुती केली माझ्या गोविंदाची, माझ्या श्यामसुंदराची, माझ्या कन्हैयाची. गोकुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रगट झाले. पहिल्यांदा जर कोणी भगवंताला पाहिलं असेल ती यशोदा मैयाची जी दासी होती ना तिने पहिल्यांदा पाहिलं. मैयेच्या खोलीमध्ये गेली. यशोदा मैयाच्या शेजारी एक लहानसं अर्भक होतं, बाळ होतं. पाहिलं, तिला आनंद झाला. जवळ जाऊन पाहू लागली. मुलगा आहे का मुलगी? मुला मुलीचा खटपट यांच्या डोक्यात जास्त असते, आपल्या नाही बाबा. जवळ जाऊन पाहू लागली मुलगा आहे का मुलगी. मुलगा पाहिल्यावर आनंद झाला. घाई घाई धावत गेली नंद बाबाकडे. नंद बाबा, नंद बाबा, तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला मुलगा झाला. नंद बाबांना आनंद झाला. गळ्यामध्ये अमोल किमतीचा मोत्याचा कंठा होता. त्या यशोदा मैयेच्या दासीने जाऊन नंद बाबाला सांगितले, बाबा तुम्हाला मुलगा झाला. आनंद झाला. गळ्यातला मोत्याचा कंठा काढला आणि तिला त्या दाशीला देऊन टाकला. हो, दाशीला देऊन टाकला. का बरं एवढा आनंद झाला? त्याचं कारण वय वर्ष 80 होतं नंद बाबांचं आणि मैयेचं. त्यावेळेला मुलगा झाला. त्याच्या आधी संततीच नव्हती. उशिरा मुलं झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वेगळा असतो. बाबांना फार आनंद झाला का? उशिरा संतती झाली. बरं ती गवळण जी आहे ना ती तिथेच थांबली असं नाही नंद बाबाला सांगू. गावामध्ये ती बातमी पसरवली. आमचे जण एक फार सुंदर वर्णन गवळण सांगती गवळण झालं का? मला सुरुवात तुमची आज्ञा घेतो. ती गवळण सगळ्या गोकुळामध्ये सांगत फिरू लागली. नंद को लाला भयो यशोदा मैया बधाई हो, नंद को लाला भयो यशोदा मैया बधाई हो. सगळ्या लहान मुलांनी गोप बालकांनी गोपींनी ऐकलं आणि तेही घोषणा देत फिरू लागली. लहान लहान बालक नंद को लाला भयो यशोदा मैया बधाई हो. एका ओट्यावरती एक वृद्ध गोप बसलेला होता. वृद्ध गवळी बसलेला होता. त्याने हे ऐकलं आणि त्या मुलांना म्हटलं तुमचं ओरडणं बंद करा. तर त्या मुलांना आश्चर्यचकित झाले की नंद बाबा असे होते गोकुळातल्या सगळ्यांवरती त्यांचे उपकार होते. ते राजा होते परंतु त्यांच्या अधिपत्याखाली कोणाची चूल पेटली नाही असं घडलं नाही. त्यामुळे सर्वांवरती उपकार होते नंद बाबाचे. त्या मुलांना वाटलं या म्हाताऱ्यावरती नंद बाबाचे उपकार नाही का? नंद बाबाला मुलगा झाला तर याला आनंद का नाही झाला? हा उपकार विसरला का? आणि तितक्यात तो वृद्ध गोप जो आहे गवळी तो बोलू लागला, मुलांनो घरी जा, नवीन वस्त्र परिधान करा, सुगंधित द्रव्य शिंपडा, गुढिया तोरणे करती कथा गाती सडा समर्जन करा आणि सर्वांनी नंदबाबांना आमंत्रण देण्याकरता वाड्यामध्ये जा. नंदबाबांना आमंत्रण द्या. आपल्या घरी त्यांना फलाहार करण्याकरता बोलवा. म्हणजे नंदबाबाला कळेल का मला मुलगा झाला पण आनंद सगळ्या गोकुळाला झाला. हे नंदबाबाला कसं कळणार? आपल्याला सर्वांना आनंद झालाय. ती मुलं म्हणू लागली
लागली, बाबा आम्हाला क्षमा करा, बाबा आम्हाला क्षमा करा. म्हणे काय झालं रे? म्हणे आम्हाला वाटलं तुम्हाला नंदबाबांच्या उपकाराचा विसर पडला, नंदबाबांना मुलगा झाला तरी तुम्हाला आनंद नाही झाला, तुम्ही आम्हाला घोषणा देण्याचं बंद केलं. त्यावेळेस तो वृद्ध गोप म्हटला, मुलांनो, या गोकुळामध्ये सर्वांवरती त्यांचे उपकार आहे. आकाशाकडे हात केले, नारायणा, हे प्रभू, हे स्वामी, हे भगवान, ज्या दिवशी मला नंदबाबाच्या उपकाराचा विसर पडेल त्या दिवशी मला या जगामध्ये ठेवू नको. विठ्ठला सगळी मुलं आपापल्या घरी गेली, नवीन कपडे परिधान केली, नंदबाबाच्या वाड्याकडे निघाली. नंदबाबाच्या वाड्यात काय चाललंय ते थोडं पाहू. नंदबाबांनी लवकर स्नान उरकलं, देवपूजा उरकली आणि आता ब्राह्मणांना बोलवायचं. कशा करता? कुंडली काढायची, स्वस्ती वाचन करायचं आहे, यज्ञ यागादी होम करायचे आहेत मुलाच्या जन्मप्रित्यर्थ, म्हणून आमंत्रण देण्याकरता वाड्याच्या बाहेर पडले. नंदबाबाच्या वाड्यात काय चाललंय थोडस पाहूया. नंदबाबा निघाले ब्राह्मणांना आमंत्रण द्यायला. स्वस्ती वाचन करायचंय, यज्ञ यागादी होम करायचे आहे, ते मुलाची सर्व कुंडली काढायची. ते मुलगा कोणत्या पायाने आलंय? सोन्याचे आलंय, चांदीचे आलंय, तांब्याचे आलंय, पितळाचे आलंय, जर्मलचे आलंय का प्लॅस्टिकचे आलंय? हे खरं असतंय. कुंडली अंधश्रद्धा नाही, आपली भारतीय संस्कृती. सॅटेलाइटला लाखो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा ग्रहण कळत. ऐकताय का? या वैज्ञानिकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा ग्रहण कळत, टायमिंग कळतो. आमचं पंचांग आहे 25 रुपयाचं, हिंदू धर्माचं. किती? 25 रुपयाचं पंचांग. पंचांगण म्हणतो ना आपण. किती रुपयाचं? 25 रुपयाचं. वर्षभर आधी ग्रहण सांगतोय आमचा धर्म. ऐकताय का? अमेरिकेच्या बापाला नाही कळला. विठ्ठला विठ्ठला आमचं 25 रुपयाचं पंचांग सांगतंय पाडव्यालाच वर्षभरात किती ग्रहण आहेत, किती वाजता लागेल, किती वाजता स्पर्श, किती वाजता वेद, किती वाजता सुटेल. ही स्वतःला सुधारलेली म्हणते तर आदबू मेली. इथं 25 रुपयात सांगतात वर्षभर आधी, तरी आम्ही आमच्या धर्माला नावं ठेवतो. नंदबाबा ब्राह्मणांना आमंत्रण द्यायला निघाले. दरवाजाच्या वाड्याच्या बाहेर पाऊल टाकला. सगळे ब्राह्मण देव हजर होते. सगळे ब्राह्मण नमो नारायणा. नंदबाबा विचार करू लागले, ब्राह्मण आले कश काय बिना आमंत्रणाचे? ब्राह्मण मंडळी हुशार राहतात, ती बुद्धिजीवी असतात. कशी असतात? बुद्धिजीवी. आणि आमचं हिंदू धर्मशास्त्र सांगतं ब्राह्मणाच्या बाबतीत ते भूदेव आहे. काय आहेत? भूदेव. भू म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरचे देव आहे. तस्मा शास्त्र प्रमाणंते. शास्त्र सांगतो म्हणून मी तुम्हाला ते सांगतो. ब्रह्मवृंद आहेत ते. ब्राह्मणाच्या पायामध्ये ताकद असते, लक्षात ठेवायचं. त्याच्या पायाला हात लावत जायचं. पैसे पडतात का? खर्च आहे काही? शास्त्रावर विश्वास आहे का? मग शास्त्राने सांगितले. छत्रपतींबद्दल आपण घोषणा देताना, जयकार करताना काय करतो? गो ब्राह्मण प्रतिपालक. ब्राह्मणाच्या पायाला हात लावायचा. पैसे पडतात का? तोटा आहे का? नाही ना. लाव ना, काय फरक पडतो? मी स्वतः लावतो ना बाबा पायाला त्यांच्या हात. ब्राह्मण मंडळी हुशार राहतात. त्यांनी रात्रीच पंचांग उचकून पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं नंदबाबाच्या घरी जन्माला आलेला जो मुलगा आहे ते सामान्य बालक नाही, तो लक्ष्मीचा पती आहे. सगळे विनामंत्रणाचे आले त्या ठिकाणी. ब्राह्मण ते हुशार असतात. तुम्हाला सांगतो जाता आता, ब्राह्मणाचे पाय पवित्र असतात म्हणून त्याच्या पायाला हात लावावा. ब्राह्मणाचे पाय पवित्र असतात तर तिच्या डोक्याच्या नादी नाही लागायचं. ब्राह्मणाच्या डोक्याच्या नाही नादी लागायचं. त्याचे पाय, ब्राह्मणाचे पाय पवित्र आणि डोकं विचित्र राहतं. त्याच्या डोक्याच्या नादी, डोक्याच नाही नादी लागायचे. ते फक्त पाया पडायचं. आपल्याला वाटलं दक्षिणा द्यायची का? ते देव आहेत म्हणून. पण त्याच्या डोक्याशी डोकं लावायचं नाही, तो कामातून घालवी. विठ्ठल सगळी ब्राह्मण मंडळी आली त्या ठिकाणी. साऱ्यांनी त्या ठिकाणी यज्ञाचं सामान मागायला सुरुवात केली. पण ब्राह्मण देवाची एक गडबड असते, ती एका वेळेला सगळं सांगत नाही. आता म्हणून आण आंब्याचा पाला, मग म्हणून आण सुपारी, म्हणून आण नागिनी पानं. ते हेलपट घालणार मरून जातं का त्याच्या हाताकडे? अवघड राहत होते ब्राह्मण देव. एका टायमाला नाही सांगू लागले प्रत्येक जण. अमुकाना तमुकाना. बरं प्रत्येकच ब्राह्मण सांगू लागला नंदबाबाला.
नंद बाबा अमुकाना, नंद बाबा तमुकाना. प्रत्येकाला वाटायचं या पूजेचा मुख्य मीच असावा. का बरं? त्याचं कारण असतं. यज्ञाचा जो मुख्य असतो ना त्याला होत्या म्हणतात. काय म्हणतात? किंवा आचार्य पद त्याच्याकडे दिलं जातं. कारण मी सामवेदाचा यज्ञ पाहिलेला. मी वयाच्या 16व्या वर्षापासून तर 26व्या वर्षापर्यंत ब्राह्मणांमध्ये होतो. तुम्ही म्हणाल कसे काय? प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत गोविंद गिरीजी महाराज, त्यांना मी भागवतामध्ये पेटीवरती गायनाची साथ केलेली आहे. त्यांनी 11 PhD मिळवलेल्या आहेत. मी त्यांचा शिष्य आहे. माझ्याकडे भागवताची परंपरा त्यांच्याकडनं आली. कुणाकडनं? गोविंद गिरीजी महाराज. त्यांचे बंधू बरोबर मी काही दिवस राहिलो. रमाकांतजी व्यास यांचं खरं नाव गोविंद गिरीजींचं किशोरजी व्यास. खरं नाव काय आहे? किशोरजी व्यास. त्यांचे धाकटे भाऊ रमाकांतजी व्यास, त्यांचे शिष्य भगवानजी शर्मा यांच्याही दिवस काय यांच्याही बरोबर काही दिवस राहिलो. असंच नाही शिकलो भागवत. त्यांच्याकडनं संता घेतली. विठ्ठला ब्राह्मणदेव यज्ञाच्या ठिकाणी मुख्य असतो. त्याला म्हणतात होते किंवा आचार्य. आचार्य पद त्याच्याकडे दिले जातात. बाकीचे जे असतात सहयोगी, त्या मुख्य ब्राह्मणाला जे सहयोगी असतात त्यांनी फक्त ते टाकायचं आणि स्वाहा स्वाहा समिधा टाकून साथ द्यायची असते त्या मुख्य ब्राह्मणाला. मग बाकीच्यांना दक्षिणा कमी असते आणि जो मुख्य असतो का त्या यज्ञाचा आचार्य त्याला दक्षिणा जास्त असते. नाही कळलं? तुम्हाला नाही कळू द्या, आमच्यात कळलं पाहिजे. जो यज्ञाचा मुख्य असतो त्याला दक्षिणा आणि सहयोगीला विठ्ठला विठ्ठला. मला वाटायचं यज्ञाचा मुख्य मीच असावा. प्रत्येक जण पुढे पुढे करून म्हणायचं नंद बाबा अमुकाना, नंद बाबा तमुकाना. यज्ञ चालू झाला. हा आता भगवंताच्या हे लक्षात आलं बरं का, ज्याचं चाललं होतं ना स्वस्ती वाचन तो पाळण्यात पडून होता कन्हैया. त्याने ओळखलं ब्राह्मण कशाला जीव काढीत होते. मी मुख्य झालो म्हणजे दक्षिणा जास्त भेटत. भगवंताने पाळण्यातूनच नंदबाबाच्या डोक्याची चावी फिरवली. नंदबाबाने हात वर करून सांगितलं ब्राह्मण देवांनो दक्षिणा सर्वांना सारखी मिळेल. तक्रारी थांबल्या. विठ्ठला यज्ञ चालू झाला. गोकुळामधून सर्व गोप बालके सर्व गोपी नटून थटून नंदबाबाच्या वाड्याकडे आले. सर्व गोपी नटून थटून आल्या. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मेरे चूड़ियों पे कृष्ण, मेरे चुनरी पे कृष्ण, मेरे चूड़ियों पे कृष्ण, मेरे चुनरी पे कृष्ण. मैंने नथनी गड़ाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की. साऱ्या गोपी गोपालक नटून थटून नंदबाबाच्या वाड्याच्या समोर अंगणामध्ये आले. आतून मंत्रांचा आवाज येऊ लागला. केशवाय नमः, माधवाय नमः, मधुसूदनाय नमः, नरसिंहाय नमः. ती गोपालक एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. आत काहीतरी चालू आहे. तो बोबड्या होता, तो तोंडात बोबडा होता पण डोक्यात फास होता. तो म्हणला मी आतमध्ये जाऊन पाहून येतो. म्हणजे ये बघून काय. तो आतमध्ये गेला. त्याने पाहिलं जोर जोरात चाललंय ब्राह्मणांचं केशवाय नमः, माधवाय नमः, मधुसूदनाय नमः. त्याच्या लक्षात आलं ब्राह्मण देव जोशात आहेत, यज्ञ काही उरकणार. परत माग आला. सगळ्यांना सांगितलं गडे हो आतमध्ये यज्ञ चाललाय. म्हणले किती वेळ लागेल? सांगता नाही ब्राह्मण लय खवळून येत म्हणला. जोर जोरात चाललेलं आहे म्हणलं त्यांचं. ते उरकन म्हणून मला नाही गॅरंटी वाटत. मला मग आता कसं काय करायचं? त्या बोबड्याने सांगितलं म्हणलं आता मी सांगतो तसं करा म्हणलं. काय करायचं? म्हणजे घरी जायचं. म्हणजे आपण आलो इथे नंदबाबांना मुलगा झालाय, ते मुलगा पाहायला आलो तू म्हणतो घरी जायचं. म्हणलं सगळं ऐकून घ्या.
मला घरी जायचं, घरून लोण्याचे गोळे घेऊन यायचे. कशाचे? लोण्याचे गोळे आणायचे म्हणे. आता लोण्याचे गोळे नुसतं म्हणायचे, पाहायला कुठं भेटत आहे लोणी? जर्सी गाईच्या दुधात कुठं लोणी होतं का? त्याचं लोण नाही होतं. अरे म्हटलं घरी जायचं, लोण्याचे गोळे घेऊन यायचे. म्हणले बरं, मग पुढं काय करायचं? म्हटलं आपण पूजा पाहण्याच्या निमित्ताने जवळ जाऊ यज्ञाच्या. आणि ब्राह्मण म्हणलं असं लोण्याचे गोळे आहेत ना, त्याचे मागे धरायचे, पाठीच्या मागे धरायचे लोण्याचे गोळे, दिसून नाही द्यायचे मला. आणि यज्ञाच्या जवळ गेलो, त्या ब्राह्मणांना गप करायचा तुम्हाला उपाय सांगतो म्हणला. यांची पूजा काय लवकर आटपायची नाही, यांना गप करायचं म्हणलं. आपण लोण्याचं गोळं घेऊन यायचं, माग लपून धरायचं, पूजा पाहायच्या निमित्ताने जवळ जायचं. ते कोण ब्राह्मण म्हणला केशवाईन बाप, त्याने तोंड वाचलं का लगेच लोण्याचा गोळा त्याच्या जाईन तोंडात म्हणला लोण्याचा गोळा. तोंड पण झालं का मंत्र पण. आपण नंदबाबाला उचलू, अंगणामध्ये घेऊन येऊ आणि मग त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करू. सर्वांना युक्ती आवडली, कारण फेकून काय मारायचं होतं लोण्याचा गोळा, तो काही लागत नाही, मग उसुत असतो. हे सर्व प्लॅन बाहेर ठरला आणि भगवान कन्हैया पाळण्यामध्ये खदखदा असू लागले. म्हणले बामण मिली आज म्हणलं यांच्या हातात. आज काय बामण जगत नाही, कारण याच गोप बालकांबरोबर भगवंताला नाना प्रकारचे खेळ खेळायचे होते, म्हणून ते त्याचे भक्त होते. भगवंताच्या लक्षात आलं माझ्या भक्तांच्या तावडीतून आता ब्राह्मण सुटत नाही. हे सगळे घरी गेले, लोण्याचे गोळे घेऊन आले. पूजा पाहण्याच्या निमित्ताने यज्ञाच्या जवळ गेले. ब्राह्मण तिकडून म्हटला माधवायन मा. तोंड वाचल्याबरोबर पोरांनी धापाधप लोण्याचे गोळे फेकून मारले. काहींच्या डोळ्यात लोणी, नाकात लोणी, तोंडात लोणी, पुसेपर्यंत यांनी नंदबाबाला उचललं आणि वाड्याच्या बाहेर आले आणि जन्म उत्सव साजरा करू लागलेले आहे. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया सर्वांनी त्या बालकाचं दर्शन करायचं ठरवलं. गडबड करू लागली मुलं. त्या गोपी पण लहानला बाळाला पाहायचं, बाळाला पाहायचं. नंदबाबाने सांगितलं गडबड करू नका, सर्वांनी लाईनीत उभे राहा. पहिल्यांदा महिला दर्शन घेते तेव्हाही महिला आरक्षण होत. नंदबाबाने सांगितलं पहिल्यांदा महिला गोपी दर्शन करतील. गोपींची लाईन लागली. गोप बालक लहान लहान एका कोपऱ्यात उभी राहिली. या गोपींची दर्शन कधी उरकतात? बराच वेळ झाला, लाईन संपना. गोपी तर कमी होत्या, लाईन तर काही संपेना. तो बोबडे होता, डोक्यात फासच होता. म्हटलं गोपी कमी आहे, लाईन का संपत नाही, मी पाहून येतो. जवळ गेला, पाळण्यापुढे ती गोपी एक उभी होती. तिने भगवंताला कन्हैयाला पाहिलं. डोळ्यातून अश्रू चालू झाले, तिच्या थरकाप चालू झाला, अष्टभाऊ जागे झाले.
पाहिलीय वेद याचे लक्षण आहे अवच्छेदक भगवंताचं. आपण पंढरपूरला जाणारी लोक आहोत, बरोबर आहे ते? तुकोबर आहे म्हणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. काय सुंदरपणा आहे तिथे मूर्तीत मला सांगा बरं. काळी ठिकर मूर्ती, पुढं सुद्धा पांढरा ठिकूस नाही, पण त्याच्या मुखमंडलाकडं पाहिलं, मुखाकडं का माणूस जाग्यावर गाळ होत. काय ताकद आहे त्याच्या चेहऱ्याची बाबा, त्याच्या मुखमंडलाची. हा, इथे तर मूर्ती रूपाने विग्रह रूपाने आहे तो. तिथे गोकुळामध्ये प्रत्यक्ष खेळत होता, चालत बोलत होता भगवान कन्हैया माझा श्याम सुंदर. इथे तर मूर्ती रूपाने, तिथे तो किती सुंदर दिसत असेल. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. आमचे जगद्गुरु शंकराचार्य सांगतात भगवान कन्हैया श्याम सुंदर श्री कृष्णा, तू दिसायला कसा आहे? सुंदर नाहीस, तू मधुर आहेस. कसा आहेस? मधुर. जिथे सुंदर पण ही अक्षरा सुद्धा लाजतात, तू सुंदर नाही दिसायला, तू मधुर आहेस. आमचे कानोबर आहे म्हणताय सुंदरपणाची साम्यता काय वर्णुती पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ती माता पिता प्रसवली. कानोबर आहे म्हणता सुंदरपणाची सीमा झाली म्हणे भगवान तुझ्या पुढे. इतका सुंदर, धन्य आहे तुझी आई, तुला एवढा सुंदर प्रसव. नाम है जिनका पालनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिनकी प्रतिमा इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. साध्या गोरखपूरच्या पुस्तकांवरती, ग्रंथांवरती भगवंताची पिवळ्या रंगाची प्रतिमा असते. पाठीमागे कांद्यावरती केस सुटलेले आहेत, हातामध्ये बासरी आहे. ती प्रतिमा पाहिली तरी माणूस त्याच्याकडे पाहत राहतो. याच्या प्रतिमेमध्ये एवढं सुंदरपणा आहे, म्हणजे ते कुणीतरी कलाकाराने, चित्रकाराने तयार केलेली आहे. खरा भगवान असा नाही. जर त्याची प्रतिमा बनवल्यानंतर त्या प्रतिमेत एवढी जर ताकद आहे, त्याकडे पाहत राहतो माणूस. पंढरीला गेल्याच्या नंतर आपण कोणाही बरोबर जाऊ. एकदा का त्या आतमध्ये पाऊल टाकला, गरुड खांबाच्या पुढे तुकोबरायांचं वेदाचं दर्शन केलं, गाभाऱ्याच्या दिशेने पाऊल टाकला का आपण टाचावरती करून पाहायला लागतो. पाहिल्यावर वेद लाविल्याच्यात काय विशेष, न पाहताही वेद लागतात. कधी दिसतोय हा, कधी दिसतोय. एकदा का त्याचं मुखमंडल दिसलं, हा आपोआप डोळे झाकतो आपण, त्याला हृदयात साठवण्याचा प्रयास करतो. तिथून तर त्याच्या चरणाजवळ जाईपर्यंत, तिथून दर्शन करून पुन्हा कासवावर येईपर्यंत. खरं सांगा सज्जन, आपण वारकरी आहोत, पंढरपूरला प्रत्येक जण गेलेला. शपथ घेऊन सांगा, तेवढ्या वेळात तो एकदा दिसला, त्याच्या चरणाजवळ जाऊन पुन्हा कासवावर येईपर्यंत मागे मागे वळून पाहतो आपण. ते पोलीस आपल्याला ढकलत राहतात, आपण पुन्हा कोडक्यासारखे मागं पाहतो. शपथ घेऊन सांगा, तेवढ्या वेळात तुम्हाला तो काय आठवण देतो? घरची बायका, पोरं, स्थावर जंगम, इस्टेट, बँक बॅलन्स, फ्लॅट नंबर, काय काय आठवण काय देतो? काय आठवतं का? काहीच आठवू देत नाही. त्याच्या मुखमंडलाची ही ताकद आहे. त्याच्याकडे इकडं पाहिलं रे, पाहिलं का तो चित्त हरण करतो महाराज.
वर्णन करतो इथे मूर्ती रूपाने आहे, विग्रह रूपाने आहे. तिथे माझा गोविंद, माझा श्यामसुंदर प्रत्यक्ष होता, प्रत्यक्ष. काय त्या गोपींची अवस्था झाली असेल. ती गोपी पाळण्याजवळ उभी होती, बोबड्या तिथे गेला, लाईन का संपत नाही पाहण्याकरता. त्या गोपीने भगवंताचं मुख मंडल पाहिलं आणि जाग्यावर स्थिर झाली. अष्टभाव जागे झाले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, थरकाप सुटला, घाम सुटला अंगाला आणि तशीच पाहत राहिली त्याच्या मुखाकडे. दुसरी गोपी म्हटली, अगं चल ना, आम्हाला पण दर्शन करायचं. पुढे निघाली खरी ती, पण ती मागे वळून पाहायची. जी अवस्था आपली पंढरीत होते, पोलिस पुढे ढकलतात आणि आपण मागे वळून पाहत, तीच त्या गोपीची अवस्था झाली. मागे वळून पाहायची, पुढे चालायची, मागे वळून पाहायची, पुढे चालायची. आणि त्या गोपीच्या मागे मागे हा बोबड्या चालला. ती गोपी पुन्हा लाईन मध्ये जाऊन उभी राहिली. नाही कळलं. मग बोबड्याच्या लक्षात आलं, लाईन का संपेना. विठ्ठला जी दर्शन करते ती परत लाईनीत उभी. त्याने सांगितलं गोपगाड्यांना, असं असं झालंय. जी दर्शन करते ती परत बाहेर बारीला लागते. त्याने मग काय करायचं म्हणले, तोडून टाकायची लाईन. गजर केला, पुन्हा गावावर जा रे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान हरिनाथ महाराज. गोपाळांनी त्या ठिकाणी गजर केला, लाईन तोडून टाकली गोपींची. घुसले लाईनीत, सगळ्या गोपी बाजूला काढल्या, गेले दर्शनात. आता जरा बरी शिस्त पंढरीला, पण 10-20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी अवघड होती अवस्था. ते जयदेव स्वामी वडगावकराचा मठ आहे ना, त्या बोळीमध्ये लय धोकादायक प्रकार महाराज. अशी तुकारा येते 10-15 जण कुंडलिकावर ते घोसा त्यात आतमध्ये, जे 10 तास लाईनीला उभे ते बाहेर आणि हे आतमध्ये. तुम्ही म्हणा तुम्हाला कसं माहिती, माझ्याच बाबतीत झालं. परत लाईनीलाच नाही लागला हा पाठ्या. हा नकोच ती लाईन, मध्ये जाऊन दर्शन करा. पण ती 12 तास थांबलोय त्या स्मशानभूमी पासून. आली 2-4 जण तुकारण कुंडलिकावर जय म्हणले, घुसली मध्ये. आणि आम्ही आता थकलेलो, 12 तास उभं राहिलेलो बाहेर. पुन्हा घुसाय प्रयत्न करतोय तर पोलिसांनी शेरचं धरला. आत पुढं चालला, म्हणलं घे तोंडात आणून. परत नाही लाईन लागलं. सांगायचं तात्पर्य हे आहे महाराज, त्या ठिकाणी गोकुळामध्ये आनंद, गोपींना दर्शन, गोपांना त्या ठिकाणी दर्शन झालं सर्वांना. सारे जण आपापल्या घरी गेले. आता पुढे भगवान परमात्माचं चरित्र आहे. 12 वाजून गेले. नुसती बाललीला 4 तास संपत नाही. किती? सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास दिले. 8 तास तुम्ही मला बोलायला लावलं तरी सुद्धा भगवंताच्या दशम स्कंदातली बाललीला संपत नाही. ती 1 तासात काय सांग. भगवान परमात्मा थोडे मोठे झाले, दोडदोडा पळायला लागले, तक्रारी येऊ लागल्या. यशोदे बाहेर, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे. सांगू लागले. त्यांच्या खोडी ऐकच्या आणि वय पाहता पण भगवान कन्हैयाचं यशोदा मैयाला पटायचं नाही, हुसकावून द्यायच्या. शेवटी घरामध्ये खोडी केली, सापडला. मग सांगितलं, आता तू गाई चारण्याकरता जा. आणि भगवान त्या दिवसापासून गाई चारण्याकरता जाऊ लागले. गोधने चारावया जातो शारंग पाणी.
काही ठिकाणी अनंत राक्षसांचा त्या ठिकाणी वध करतात, नाना प्रकारचे खेळ खेळतात. दिवस डोक्यावरती आला, सर्वजण म्हणू लागले खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, बस झालं म्हणे आता. कन्हैया कनो, अरे बास ना बाबा, आता खेळ, पोटात भूक लागली. बरं 2 दिवसाची उपवास, एकादश शिवरात्र, मध्ये द्वादशी घेतलीच नाही पंचांगाने, डायरेक्ट शिवरात्री उचलून टाकले. त्याच्यामुळे आता पास बरं का सगळेजण म्हटले. आणि भगवान परमात्माने गोलाकार सर्वांना बसवलं, शिदोरी एकत्र केली. त्या ठिकाणी पेंद्याबरोबर थोडी लीला करतात भगवान, पण सांगायला आता वेळ नाही बरं का. ते भागवतातून आहे का आता सगळ्या लीला असतो भगवान करू. आणि पुढच्या वर्षी ते सगळ्या माता भगिनींना भागवत ऐकायला भेटू. विठ्ठल भगवंताने प्रसाद हातामध्ये घेतला, वाटायला सुरुवात करणार. आकाशामध्ये निळोभर आहे, सांगतात आमचे श्री संत निळोभर आहे. बैसोनी विमानी पाहू येते, याच्या खेळात सर्व सुरवर जमा झाले. भगवंताने प्रसाद वाटायला सुरुवात केली आणि सर्वांनी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी भगवान कन्हैयावर केली. मी आता श्लोक म्हणेन, सर्वांनी मोठ्याने भगवान गोपाल कृष्ण नामाचा जय घोष करायचा. सर्वांनी मोठ्या प्रेमाने म्हणायचं. कोण कोण म्हणणार नाही त्यांनी बोटवर करा. कोण म्हणणार नाही? सगळे म्हणणार. वा वा. बिभ्रद्वेनं जठरपटं शृंगवेद्रेचे कक्षवामे भानुसनकवरं तद्वलानिंगुरीशतिष्ठन्मध्ये स्वपरिसोधासनिर्भविस्वैः स्वर्गलोके मिशिले भुजे यज्ञभुग्वाल केलिगे पुण्डरीकावर धरिठे गोपाल कृष्ण राधे महाराणी की ज्ञानेश्वर उपजणी या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही गवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे झालेली सेवा प्रातस्मरणी स्वानंद सुख निवासी श्री गुरु कुंडाजी बाबा डेरे. त्याचप्रमाणे नाम ब्रह्ममूर्ती प्रातस्मरणे बाबाजी भगवान यांच्या चरणावर या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करायची. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायचा. सर्वांना धन्यवाद द्यायचा. झालेली सेवा तुम्ही सर्व श्रोता वर्ग असेल, आलेल्या सर्वांना श्रोता वर्गाला सुद्धा धन्यवाद. तुमच्या चरणावरती या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करायची. पंढरी क्षेत्राचा असं महिमाने जाता जाता सांगतो. 1-2 मिनिट तुमचे घेऊ का? पंढरी अन्नदान तिळभर घडता जा. एक भगवंताच्या चरणी अर्पण करायची. वाचले या ठिकाणी विराम द्यायचा. स्पीकरवाले असतील, अन्नदाते असतील, आमचे पवळे बाबा असतील, सचिन बाबा, सर्व जी गायक मंडळी या आमच्या तालुक्याचं भूषण या ठिकाणी शिंदे बाबा, नाव तुषार शिंदे ना. वा वा. तुम्ही जरा सर्वांनाच धन्यवाद. झालेली सेवा डेरे बाबांच्या चरणी अर्पण करायची. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.